नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. 1 नोव्हेंबरच्या पुणे डे या विषयाच्या या स्पेशल बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. पुणे बस डे यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केला जातोय. त्यात प्रसन्न पर्पल मोबिलिटी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रसन्न पटवर्धन यांचाही महत्वाचा वाटा आहे. 1 तारखेला वाहतुकीचं व्यवस्थापन कसं असेल याबद्दल आमच्याशी त्यांनी चर्चा केली आहे. आपण ती पाहूयात. प्रसन्न पर्पलचे सीएमडी प्रसन्न पटवर्धन आपल्यासोबत आहेत. ते आता सकाळ बस डेच्या निमित्तानं संपूर्ण जे व्यवस्थापन आहे, रस्त्याचं व्यवस्थापन आहे किंवा वाहतूक व्यवस्थापन आहे, त्या संदर्भातली महत्वाची भूमिका आता बजावतात. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की व्यवस्थापनामध्ये कोणते महत्वाचे आणि ठळक मुद्दे असणार आहेत. प्रसन्न सर, आपलं स्वागत आहे साम मराठीमध्ये. सगळ्यात महत्वाचं, लोकांमध्ये एक थोडासा गैरसमज असा आहे की काय नेमकं कसं असणार आहे. एवढ्या गाड्या अचानक जर बाहेर पडल्या, आपण जे म्हणतोय बसेसची संख्या जी सांगतोय, तर त्याचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी काही महत्वाचे मुद्दे आहेत, ते जरा स्पष्ट करून सांगा. पहिलं असं की जेव्हा 1 नोव्हेंबरच्या बस डेची संकल्पना आली, तेव्हा सगळ्यात महत्वाचं प्रथम एक करायचं ठरलं की जास्तीत जास्त बसेस ज्या आवश्यक आहेत, खऱ्या अर्थाने शहराला आवश्यक नंबर ऑफ बसेस आहेत, त्या दिवशी तेवढ्या रस्त्यावर आणायच्या आणि मग त्याचं नियोजन करायचं. आता हे नियोजन करत असताना समोर वेगवेगळे प्रश्न होते की लोकांपर्यंत हे पोचेल कसं, की कुठनं बस निघून कुठे जाईल, कशा जाईल, एवढ्या बसेस आल्यानंतर त्याचं काय होईल वगैरे. तर या सगळ्यात महत्वाचं काय असतं की तुम्ही रूट प्लॅनिंग जे करता हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे आम्ही रूट प्लॅनिंग असं तयार केलं की ज्यामध्ये कुठल्याही ट्रॅफिकला जास्त अडथळा न होता आणि ज्या रस्त्यावर जास्तीत जास्त वाहतूक आहे, वाहतुकीचा एक पॅटर्न असतो आणि त्याप्रमाणे लोकांचाही एक पॅटर्न ठरतो आणि त्याला सुटेबल अशी जर का तुम्ही सर्व्हिस दिली तर अडथळा कमी आणि सोय जास्त होते. त्यामुळे जो नकाशा आता सकाळमध्ये तुम्ही पाहिला असेल, तो छापलेला नकाशा जो आहे, तर ह्या नकाशावर जेवढे केवढे रूट आहेत, ह्या रूटवर सगळ्यात जास्तीत जास्त बसेस चालणार आहेत. की जे पुणे शहराला जोडणारे जे सगळे महत्वाचे रस्ते आहेत, या सगळ्या महत्वाच्या रस्त्यांच्यावर 2 मिनिटाची फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे दर 2 मिनिटाला बस आहे. दुसरं, हे सगळे रस्ते वेगळे एकमेकांना सर्क्युलर रूटनी जोडले गेलेले आहेत आणि हे जोडले गेलेले असल्यामुळे तुम्हाला एका भागातून दुसऱ्या भागात जायचं असेल तर बस बदलणं सहज शक्य आहे, की जे आधी कळत नव्हतं. हे कळायचा मुख्य प्रयत्न केला पहिला. जे जुने रूट आहेत, जे 40 मिनिटाचे, 30 मिनिटाचे, 15 मिनिटाचे आहेत, ते तसेच चालणार आहेत. म्हणजे त्यांना आम्ही कुठलाही आत्ता हात लावलेला नाहीये. शिवाय नवीन रूट जे इंट्रोड्यूस केलेत 6, तर हे नवीन रूट सगळे हाय फ्रिक्वेन्सीचे केलेत आणि त्यामुळे किती जास्त बसेस आल्या तरी आणि किती जास्त लोक आली, म्हणजे आम्ही अशी अपेक्षा करतोय की त्या दिवशी साधारणतः नेहमीच्या संख्येपेक्षा कमीत कमी डबल लोक रस्त्यावर बसनी जाण्यासाठी येतील आणि त्यामुळे बसनी जाणाऱ्या लोकांची संख्या लक्षात घेऊन त्याप्रमाणे बसचं प्लॅनिंग केलेलं आहे. त्यामुळे बसची संख्याही कमी पडणार नाही आणि फ्रिक्वेन्सी ही चांगली असल्यामुळे लोकांना वेटिंग पिरियडही कमी मिळेल. त्या काळात मुलांच्या परीक्षा पण असणार आहेत, तर परीक्षेच्या काळामध्ये कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठीही थोड्याफार प्रमाणात का होईना पालक थोडे साशंक असतात की कुठलीही अडचण त्या दिवशी येऊ नये. त्या दिवसासाठी संपूर्ण दिवस म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण हाय फ्रिक्वेन्सी ठेवलेली आहे, म्हणजे कुठेही कमी वगैरे केलेली नाहीये. त्यामुळे तसा विद्यार्थ्यांना किंवा इतर ह्यांना सुद्धा काही फारसा फरक पडणार नाही. त्याचप्रमाणे आज लोक जे PMPML वापरतायत किंवा जे विद्यार्थी PMPML वापरतायत त्यांचे ते रूट्स आहेत तसेच चालू आहेत, त्यामुळे त्याच्यातही काही फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे गैरसोयीच्या ऐवजी सोय जास्त होईल याच्यातनं. आणि एक आहे की खासगी बसेस सुद्धा त्या काळामध्ये जास्त येणार आहेत, तर त्या नेमक्या कशा स्वरूपाच्या असणार आहेत, आपल्या बस सारख्याच असणार आहेत की त्यात काही बदल केले गेलेले आहेत. आता बसेस खासगी जरी असल्या तरी हे सगळ्यावरचे कंडक्टर्स जे आहेत ते PMPMLचेच आहेत. या सर्व बसेसवर मोठाले स्टिकर आणि बोर्ड लावलेले असतील, त्यामुळे ती बस आयडेंटिफाय करणं याचा अजिबात अडचण येणार नाही. म्हणजे कुठली खासगी आहे आणि कुठली PMPML कडे चालणारी आहे असा संभ्रम निर्माण होण्याचं काही कारण नाही, कारण त्याच्यावर सगळ्यावर व्यवस्थित कळेल असे स्टिकर्स लावलेले असतील. आणि याच्यात बऱ्याचशा बसेस STच्या आहेत, तर ST महामंडळाच्या बसेस ज्या आहेत त्यांना सुद्धा मोठे स्टिकर लावणार आहे की ज्याच्यातनं कळायला सोपं जाईल की नक्की कुठली बस PMPMLच्या सेवेमध्ये आहे ते. त्यामुळे असं कन्फ्युजन व्हायचं काही कारण नाही. एकंदरीतच पुण्यातली वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी हा प्रयत्न चालू आहे. तर उपक्रमाला जी साथ मिळते ती खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे प्रत्येकच जण उपक्रमासाठी काही ना काही छोटा खारीचा वाटा का होईना देतोय. तर एकंदर उपक्रमाबद्दल आणि तुमचा जो सहभाग आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा. म्हणजे हा उपक्रम मी असं म्हणेन की पुण्याला लिटरली गॉड्स गिफ्ट असा आलेला आहे, कारण अदरवाईज अशी अपॉर्च्युनिटी PMPMLला कधीच मिळाली नसती. या उपक्रमामुळे अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. म्हणजे हा उपक्रम ही सुरुवात आहे, मी असं म्हणेन की ही
1 नोव्हेंबर ही पहिली सुरुवात आहे एक नवीन पर्वाची पब्लिक ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने पुण्याच्या. इतके दिवस कसं होत होतं की पब्लिक ट्रान्सपोर्टला सगळेजण फक्त क्रिटिसाइजच करतात आणि क्रिटिसाइज करून करून PMPMLचं ऑर्गनायझेशनल मनोधैर्य सुद्धा कमी झालेलं होतं. म्हणजे आपल्याकडे कोणी लक्षच देत नाही आणि आपल्याला फक्त सारखी लोक बोलतात. तर त्याच्यापेक्षा ह्याच्यातनं पहिल्यांदा असं घडलं की PMPML जे काय करतंय हे शहराला किती आवश्यक आहे ह्याची त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि लोकांना दोघांनाही इम्पॉर्टन्स कळण्यासाठी याची मदत झाली. दुसरं, एवढ्या सगळ्या बसेस त्या दिवशी रस्त्यावर येणार असल्यामुळे हा प्रयोग करायची संधी मिळाली की आपण जे काय म्हणतोय की एवढ्या बसेस रस्त्यावर आल्यावर खरोखरच असं होईल का, तरी प्रयोग करायची संधी मिळाली की जी अदरवाईज PMPMLला कधीही मिळाली नसती. तिसरी महत्वाची गोष्ट अशी झाली की ह्या निमित्ताने PMPMLचा एक लोकांना समजेल असा प्लॅन तयार झाला आणि सगळ्या रूट्सची पब्लिसिटी झाली. त्यानंतर राजकीय सपोर्टचा एक जो अभाव होता तोही या निमित्ताने राजकीय सपोर्ट सुद्धा, कारण राजकीय नेत्यांनी सुद्धा पाहिलं की लोकांचा केवढा सपोर्ट या मुवमेंटला आहे, त्यामुळे सर्व राजकीय नेत्यांनी सुद्धा ह्याला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे. एवढी मोठी सोशल मुवमेंट सकाळसारखा न्यूजपेपरने आज तयार केलेली आहे आणि एवढी मोठी ताकद जर का पब्लिक ट्रान्सपोर्टच्या मागे आली तर पब्लिक ट्रान्सपोर्ट स्ट्रेंथन व्हायला खरंच काही वेळ लागणार नाही. पहिल्यांदा असं कधी घडलेलं आहे की पॉझिटिव्ह मुवमेंट पुढे आलेली आहे आणि त्यामुळे सकाळचा खरोखरच मी मनापासून अत्यंत आभारी आहे. अभिजित पवारांनी जी याच्यात महत्वाची भूमिका निभावली आणि सगळ्यांनी एकत्र आणायचं काम केलंय आणि हे पॉझिटिव्ह केलेलं आहे, म्हणजे कोणालाही क्रिटिसाइज न करता हे काम केलेलं आहे आणि हे काम जर का यशस्वी झालं तर हे एक नवं पर्व पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी चालू होऊ शकतं आणि सगळ्या देशाला उदाहरण ह्याच्यापासून घेता येईल अशी सिच्युएशन निर्माण होऊ शकते. वाहतूक व्यवस्थापनाची इतकी छान सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. एकंदरीतच पुण्यामधली जी वाहतूक व्यवस्था आहे ती कशा पद्धतीनं सुरळीत असणार आहे याचा अंदाज आपल्याला आलेला आहे. 1 नोव्हेंबरला बसनेच प्रवास करूयात. कॅमेरामन अनिलसह प्रज्ञा कुलकर्णी, साम मराठी, पुणे. तर 1 नोव्हेंबरच्या या बस डे उपक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनीही पाठिंबा दिलाय.